पप्पा, तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही, जेव्हा माझ्या आयुष्यातला पहिला हिरो आगीच्या स्वाधीन झाला. मी हतबल होऊन पाहत राहिले. तिथे मी हतबल होऊन पाहत राहिले. माझ्या आयुष्याचा आधार जळताना दिसला. दारात होणारी अंतिम विधी पाहून श्वास काळजात अडकला. ज्यांनी हात धरून चालायला शिकवलं त्यांचाच आज देह उरला. ते सर्वांचं रडणं, मम्मीचा तो टाहो, काळजाचा प्रत्येक तुकडा जणू चिरत होता. तो गहीवरून येणारा टाहो. मम्मीच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं. तिच्या हातातल्या काकणाचं अस्तित्व एका क्षणाला संपलं. ज्या माऊलीने कधी रंगीत स्वप्न पाहिली होती, तिच्या अंगावर आज ती बेरंग साडी सुन्नपणे आली होती. आम्ही जड अंतकरणाने त्या सरणाला अग्नी दिला. माझ्या आयुष्याचा वटवृक्ष आगीच्या ज्वाळात विरघळला आणि अग्नी शांत झाला. उरली ती फक्त राख. पप्पा, तुम्ही आभाळ पेललत आणि आज तुमची माती आणि राख होऊन गेला. सगळं संपलं होतं तिथे. फक्त आठवणींचा धूर उरला. पप्पा, तुम्ही कायमचे त्या धुरासारख्या आकाशात विरलात. तो दिवस, ती चिता, ती राख निरंतर मनात जिवंत राहील. आणि पप्पा, तुमचं जाणं ही जखम नाही, तर ती आयुष्याची कधीही न संपणारी वेदना आहे. मिस यू पप्पा.